मुंबई, नगरी स्वप्नांची, नगरी मायावी, नगरी पैशांची आणि नगरी कष्टाची. अशाच कष्टकऱ्यांची मुंबईमधली शांतीनगर वस्ती. कष्टाचं काम करणाऱ्या श्रीमंत मनाच्या साध्या लोकांची वस्ती. गजबजलेली, उत्साहानं भरलेली, मस्तीत जगणारी आणि दुःखाचाही सण करणारी. जवळच्याच उच्च मध्यम वर्गीयांच्या सोसायटीत म्हणजे ड्रीम गार्डनमध्ये काम करणाऱ्या बहुतेक बायका याच वस्तीत राहतात. यांचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं असतं. सकाळची सुरुवात होते तीच पहाटे पाणी भरण्यापासून. काय तोंड बघतोय? अभी 2 मिनट में दे रहा है. 2 मिनट में दे रहा है, पण जल्दी जल्दी उरक ना. मग होगा ना घर मग पाव तर दिली नाही. अरे जराशी नीट कर ना. दे ना जराशी. दे रहा है ना. काय तो तुम टेंशन ले रहे हो? टेंशन क्यों नहीं ले रहा है? पट उरक. अरे इधर मिर्ची डालो इधर. ले भैया मिर्ची नहीं डाला. मिर्ची महंगा हो गया है. अरे टाक ना. तुझा थोडा पुढे आहे ना. ये लो. कशाला उगाच करतो? डाल दिया मुझे भाई. मावशी 4 वडापाव द्या ना. बनवते. पैसे निकल भाई, पैसे निकल जल्दी. मावशी मला उधर पाहिजे. उधर तेरे लायक क्या वडापाव खाने के? ओ हर मैं बोल रहे, तू बीच में बोलने का नहीं. ध्यान नहीं पहला पैसा मांगता है. तू वडापाव की लायकी किसको बोल रहा है? तेरे को ही बोल रहा है. किसको बोलने वाला है? ध्यान में रख. तू वडापाव की लायकी बोला है क्या? ध्यान में रख. जगाच्या छातीवर झाडाया गोळ्या निघाली. सबको मालूम है गॉगल और शालू में मर्जी से आती है कंचन कोमड़ी. बाजू हटने का मच नहीं करने का, कंचन से डरने का क्या? अन्ना चलो भाई तिकडे. शांत बस. नमस्कार अक्का. काय नाही, जरा पैशाची गरज होती म्हणून भेटायला आलोय. काय पान खाताय वय? जरा तुका गरीबाला बोला. नाव काय रे पोरा तुझं? ऋतिक शिंदे नाव आहे माझं. किती पाहिजे बोल. तुला जास्त काय नाही, 50,000ची गरज आहे बघा मला. माझं 2 लाखाचं काम करशील का? होईल तुमचं 2 लाखाचं काम. तुला कितीची गरज आहे? पण 50,000चा हिस्सा माझा पाहिजे. 50 नाही देत. 30 घ्यायचे का? माझ्यासोबत पण पोरं आहेत आणि हे सगळं रात्रीचं काम करायचं कठीण आहे. करते तुझं काम 50चं. माझं काम पूर्ण कधी करशील? तुमच्याकडची कॅश मला द्या 50,000 आणि 2 लाखाचं काम करून घ्या. आजच व्हायला पाहिजे. मुंबई दादर मेट्रो स्टेशन हे तुझं लोकेशन असं. विषय इथं संपला. आज रात्री तिकडं. हा जेवढं असेल नसेल तेवढं सगळं घेऊन यायचं. चालतंय. पार्टी शेवटी कोणाची? पार्टी आपलीच आहे. लोकांचे काम करू करू हात पाय दुखायला लागले तर कमराचा तुकडा पडला तरी बी नवऱ्याला काय कळाना. गेला मुत्ती यायला काय करता चुलीवर भाकरी करायची येळ आली. काय आता सांगायचं हाय ते बरंच आहे. हा काय करायचं पोटासाठी करावाच लागत आहे हाय का ना. बाबाई उठून ते येईन अजून येऊन आणि तुम्हाला बी उगाच मायामुळे तुम्हाला नको ताण जावा बाई करू द्या.
जा जा आता काय सांगायचं लय नको करू करू लय वैताग आला नको नको जेवायला झाले गॅस नाही चुलीवर सरपण आणलंय भाकरी कालवून रोज जा आता येईन येऊन आता काय सांगायचं आता येईल दुर्गाबाई काय झाले गाणी काय झाले तू अगं काय झाले काय रडायला लागली काय बाहेर रडायला लागली अगं काय झाले अगं सांग की मला काय झालंय आला होता हाणलंय बाई पुरं कुठे पुरं यार पैसे कुणी दिले का त्याला पियाला बाई गप रडू नको गप बोली काय पण केलं का मग बस मी आता बाग माझा गॅस गेलाय बाई आता गप रडू नको काय नको कुठे गेलाय मला सांग बरं जाऊ दे आता इथंच भाकर करते मी कालवण करते आणि खा लय प्याला का आणि पोरांना सांगायचं ना तो बाई ताई पोरांना अगं पण पोरांना सांगायचं त्याला कळत नाही का आता एवढा लेकर कोण स्वाल्यासारखे लेकर आहेत कसं काम धंदे करायचे हे करायचे बस आता रडू नको काय नको आणि काय हे पिणाराच हे काही माझं पिणार कधी सुधारणार नाही तर जिंदगी सुधारणार नाहीत आणि टेन्शन घ्यायचं नाही एखादा भाकरी कालवून करते काम करायचं आपलं आपलं आणि खायचं काय हा व्याकरणाला लक्ष द्यायचं अगं काय करती बाई पिणार कधी सुधारणार नाही तर किती काही केलं तरी सुधारणार नाही तर बरं जाते मी घरी लेकर घरी एकटेच जायचं बरं जा आता मला काही म्हणू नको बोलू नको त्याला काय नको हा काय म्हणते मी लक्षात ठेव हा नको बोलू मला माहितीये पप्पाने तुला हाणलंय किती दिवस त्यांचा मार खाणार ग बरं ते जाऊ दे पिऊ तुझी परीक्षा कधी आताच विषय नको बदलू तू का मार खाल्लास पप्पाचा मम्मी मी नाही खाणार माझ्या नवऱ्याचा मार शिकलेला नवरा करणार पप्पाचा मारणारा नाही करणार बरं झोप तुला उद्या सकाळी शाळेला जायचं तू ती झोप माझं लेकरू झोपलंय माझा नंबर आहे तू कुठे शिरायला लागली मला जाऊ दे घरी माझं बाळ झोपलंय थांब मला कामाला जायचंय उशीर झालाय माझं बाळ झोपलेलं आहे ग आम्हाला काय काम बिमा नाहीत काय भरू दे ग माझं बाळ नाही, नाही, झोपलंय. भरू दे ग रखमा जा आंबे गप अगं नुसती मध्ये मध्ये शिरती दरवेळेच आहे तिचं जाऊ दे बाळाती नाही ती कशाची बाळातील अगं आपल्याला पुढची लढाई लढायची नुसतं ह्या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये नुसतं पळतायच आपण दिवसभर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का ग आंबे अगं आणि दुर्गाबाईचा 60वा बर्थडे आहे अगं आपल्या चाळीमध्ये लय मोठा दुर्गाबाईचा बर्थडे करणार बघा पाण्याचा काहीच भरोसा नाहीये कधी मिळतंय कधी नाही मिळत हे चाळीतून आपल्याला कधी हाकलते आणि काय नाही काहीच भरोसा नाही याचा. पण दुर्गाबाई काय म्हणत्या आपण सगळे एक राहिलं पाहिजे तर आपल्याला काय बी काळजी करायची गरज नाही चल का मला उशीर होत जाऊ नका थांब बाई दम लागलाय मला काय बाई रोजचं लिफ्ट बंद आहे काय माहिती एकतर आधीच उशीर झाला का बंद झाली अगं राहू दे चल अगं आणि एवढं वर जायचं ती बी जिन्याने चढत लय पाय दुखतेत ग संध्याकाळी घरी गेल्यावर काही काम करायला इच्छा सध्या होत नाही तरी संसार करावाच लागतो बाई अरे वा तुम्ही आलात हो ही वेळ आहे का यायची आलात तर आलात दोघी पण उशिरा आलात मॅडम आम्ही तर नीटच वापरतोय अनिता काय बस
आणि का तुला कळत नाही का तिला पोळल ना, लहान आहे ना ती. मॅडम मला सांगितलंच नाही तिने. संध्याकाळी पण दोघींनी लवकर यायचा. काय झालं आज काय बघताय? मॅडम आज दुर्गाबाईची 6वी आहे ना. मग काय आम्हाला नाही जमणार, आम्ही मोठी साजरी करणार आहे 6वी. मॅडम तुम्ही पण या ना मग. छी छी, त्या चाळीत येत नाही मी. मॅडम असं का बोलताय तुम्ही? आवाजरी पडेल ना, माझ्या घरात लहान लहान लेकर आहेत, रोग राईत माझ्या घरी घेऊन येऊ का तिथली? आधीच तुमची चाळी चांगली नाही, मी नाही येऊ शकत. पुरक आले पटपट, आपल्याला बर्थडेला जायचंय. अगं मॅडम ओरडतील. काय नाही होत, चल पुरक लागतो. पहिला समद्यांना नमस्कार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. बसा तिथं मॅडम. आंबे शिल्पा मॅडम आल्या. गुंजन शिल्पा मॅडम आल्या. मला ना बोलाय येत नाही, जसं जमेन तसं बोलेन, हसू नका कोणी. नाही तुम्ही मला सांगितलं 2 शब्द बोल, मला सवय नाही, लय जीव घाबरलाय माझा. समद्या माणसांनी ना एवढं प्रेमाने केलं ना, मला लय भरून आलं. मला तुमचं प्रेमच लय झालंय, मला भेट वस्तू नको. मला या वस्तीमध्ये लोक आले राहिल्या ना, त्या वस्तीमधली पहिली बाई. नंतर माणसं वाढत गेली, वस्ती मोठी झाली, ती माणसं माझी झाली. मला घरचं कुणी नाहीये, पण मला या समद्या माणसांनी इतकं प्रेम दिलं. समद्या माणसं माझी झाली. संकट येतात, अडचणी येतात, पण आम्ही बाया घर काम करतच राहतो. ऊन असू दे, पाऊस असू दे, इतक्यानी आम्ही घर काम करतच राहतो. आमच्या या हातावरल्या रेषा ना या कामाच्या घट्ट्याने पुसून गेल्या. पर आम्ही इमानदारीत काम करतो, कुणाचं फुकट खात नाहीत. लोकांच्या तिजोरीत सोना चांदी आहे, आमच्या तिजोरीत सच्चा आणि इमानदारी आहे. माझी एक इच्छा आहे, माझी शेवटची यात्रा ही माझ्या वस्तीतूनच निघायला पाहिजे. माझ्या लोकांच्या संगतीत मला जायचंय देवाकडे. लय प्रेम दिलं तुम्ही लोकांनी मला. एवढे माझे 2 शब्द बोलून मी बसते. ओ माईक बंद करा. ऋतिक शिंदे कोण आहे इथं? साहेब कोण आहे ऋतिक शिंदे? तुम्ही इथं? हा, ऋतिक शिंदे कोण आहे इथं? कोण आहे ऋतिक शिंदे? कोण आहे ऋतिक शिंदे? ए, कोण आहे ऋतिक शिंदे? कोण आहे ऋतिक शिंदे? विचार मला. काय केलं त्यांनी? मला विचारा ना तुम्ही. काय केलं त्या पोरांनी? विचारा तुम्ही. मला पहिला विचारा तुम्ही. काय केलं पोरांनी? मला पहिला विचारा तुम्ही काय केलं. काय केलं रे तू? काय झालं? काय झालं? ते बाबांना जुगारासाठी 50,000चं कर्ज काढून घेतलं. 50,000 तू कुठून आणले? विचारा जरा 50,000 कुठून आणले ते? स्टेशनचं काम चालू आहे, तिकडं चोरी. ऐकलं? साहेब लहान मुलगा. साहेब जाऊ द्या, ते लहान मुलगा आहे, त्याला साहेब ऐकलं? ऐका, लहान मुलगा. 50,000ची चोरी केलेली. साहेब जाऊ द्या, लहान मुलगा आहे. आपली आपली ओळख आहे. पोराला सोडा, मी जिम्मेदारी. असं कसं सोडणार? 50,000ची चोरी केलेली जाणार. सोडा सोडा सोडा, मी जिम्मेदारी. मला तर म्हणजे पोराचे कारनामे बघा. जाय
तरी जाता संपला कार्यक्रम जाता मला एकदाचा घर मालकीन बाई काय सांगू माझी कहाणी पोटच्या पोरासाठी करते जीव तोडून काम संसार माझा रिकामा रिकामा मोल करीन बाई मी गरीब